नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या येतात त्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट पाहतोय. पण त्यातही सर्वात महत्त्वाची जी परीक्षा मानली जाते ती परीक्षा म्हणजे सेट आणि नेटची परीक्षा, जी महाराष्ट्रात आणि गोवा या दोन राज्यासाठी घेतली जाते. ती परीक्षा म्हणजे सेटची परीक्षा, ज्या परीक्षेची डेट आता 27 जूनपर्यंत म्हणजे वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळं या परीक्षामध्ये कोणी जर फॉर्म भरण्याचं राहिला असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या परीक्षेची फी किती असते, या परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेत पास झाल्यानंतर कोणते फायदे तुम्हाला होणार आहेत, अशा अनेक एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. कारण महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेट आणि नेट म्हणजे सेटची जी परीक्षा यासाठी महत्त्वाची आहे कारण काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने 5,500 पेक्षा अधिक प्राध्यापकांची भरती महाराष्ट्रामध्ये लवकरच जाहीर करणार आहेत. त्यामुळे ही जर 5,000 पेक्षा अधिक प्राध्यापकांची भरती महाराष्ट्रात लागू झाली किंवा ते लवकर जाहिरात आली तर त्याला सेट आणि नेट असा दोन क्वालिफाईड तुम्हाला लागणार आहेत. त्यामुळे सेट तरी असलं पाहिजे किंवा नेट तरी असलं पाहिजे, या दोन पात्रता परीक्षा असणार आहेत. त्यामुळे सेट परीक्षा ही तुमच्या अत्यंत महत्त्वाची आहे कारण ही सेट परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला इझी पण आहे तेवढं. त्यामुळे या परीक्षेचा फायदा सर्वात मोठा आहे की तुम्हाला समजा स्पर्धा परीक्षा करत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेबरोबर तुम्हाला सेटचा पेपर पास झाला तर तुम्हाला एक बी प्लॅन म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की तो बी प्लॅन ठेवण्यापेक्षा तो ए प्लॅन जरी असला तर खूपच आहे. याचं कारण असं, कारण प्राध्यापकांचा जो काही पगार असतो, प्राध्यापकांच्या ज्या काही गोष्टी असतात ते तुम्हाला इकडे क्लास 1 लेवलच्या अधिकाऱ्यांना पण एवढा नसतो. कारण त्याचा जो स्केल असतो तो जवळपास S21, 22, 23 स्केल असतो, जी इकडे सुपर क्लास 1 समज असणाऱ्या MPSC मधल्या त्याही एखाद्या अधिकाऱ्यांना वगैरे तेवढा पगार नसतो. त्यामुळे तुम्हाला अत्यंत अशी चांगल्या पद्धतीचा नोकरी किंवा एखाद्या प्रकारचा जॉब तुम्हाला तो लागू शकतो. त्यामुळे प्राध्यापकांचं स्वप्न ज्याचं आहे त्या सेट करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या व्हिडिओबद्दलच्या किंवा सेट परीक्षेबद्दल काय अपडेट आहे तर आपण या व्हिडिओमधून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, आता सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी ही एक्झाम घेतली जाते. ओके, तर ही 26 जुलै 2026 रोजी ही 41वी सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, कधी तारीख आहे, आपल्या परीक्षेची तारीख आहे 26 जुलै. 26 जुलैला ही पेपर आहे बरं का, म्हणजे 2026ला 26 जुलैला ही पेपर होणार आहे. कोणत्या कोणत्या राज्यात, महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी एक्झाम होणार आहे. आता ही का अपडेट देतो आपण या व्हिडिओमधून, याचं कारण असं, कारण या परीक्षेची तारीख शेवटची तारीख कधी होती तर या परीक्षेची तारीख होती 2 जून 2026 ते 16 जून 2026 ही शेवटची तारीख होती. म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख किती होती तर 16 जून ही शेवटची तारीख होती. पण अनेक विद्यार्थी संघटना, पालक यांची अशी मागणी झाली की अनेक विद्यार्थी परीक्षेचे फॉर्म भरण्यात आलेले नाहीत की ऑनलाईन टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा बरेच विद्यार्थीला विलंब झाला भरण्यासाठी, म्हणून पुणे विद्यापीठानं या परीक्षेची तारीख पुढे वाढवण्यात आली. आता या परीक्षेची तारीख कधीपर्यंत वाढवण्यात आली तर या परीक्षेची तारीख वाढवण्यात आली होती आता पुन्हा 26 जून. बघा लक्षात ठेवा, 26 जून पर्यंत ही परीक्षेची तारीख वाढवण्यात आली. आता याची परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख आहे 26 जून. लक्षात ठेवा, आता 26 जून पर्यंत तुम्हाला लेट फी भरायची गरज नाही. जर कोणी राहिला असेल लेट फी भरायला, 26 तारखेला जर परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरला नसाल, लक्षात ठेवा याच महिन्यात 26 तारखेपर्यंत जर परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरला नसाल तर तुम्हाला 27 तारखेपर्यंत भरता येतं, पण तुम्हाला त्याची लेट फी भरावं लागेल. त्यापेक्षा अजून तुमच्याकडे वेळ खूप आहे, त्यामुळे हा फॉर्म लवकरात लवकर भरून टाका सेटसाठीचा. ओके, कधीपर्यंत आहे 26 जून पर्यंतची शेवटची तारीख आहे. आणि काही ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना समजा काही चुका झाल्या असतील छोट्या छोट्या, तर ते चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. कधी संधी देण्यात आलेली आहे तर 1 जुलै ते 3 जुलै या तारखेमध्ये दिली आहे. कधी दिलेली आहे 1 जुलै ते 3 जुलै. ओके, अशी ही तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरण्यासाठी काही अडथळा आला किंवा तर आपल्याला ते दुरुस्त करता येतं तुम्हाला. त्यामुळे ही ती सर्वात महत्त्वाची हे त्यामध्ये अपडेट आहे. कधी तारीख आहे लास्ट डेट 26 जून 2026. ओके, तिथून परीक्षा फक्त एकच महिना राहणार आहे तुमच्यासाठी. ओके, आता पहा, आता एवढ्या एक्झामसाठी म्हणजे आता जेवढे काही तुम्हाला विषय दिसतात हे विषय आहेत बरं का, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, ज्या विद्यार्थ्याचं मास्टर एवढ्या विषयामध्ये कंप्लीट झालेले आहे त्याच विद्यार्थ्याला ही महाराष्ट्र शासनाची म्हणजेच पुणे विद्यापीठाची सेटची एक्झाम देता येतं.
ओके, तर लक्षात ठेवा. आता कोणकोणते विषय त्यामध्ये दिलेले आहेत तरी पण तुम्ही लक्षात ठेवा. आपण माहित आहे मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, संस्कृत आहे, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, नंतर फिलॉसॉफी, सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र, नंतर समाजशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र, डिफेन्स आणि स्टडी बघा. त्याच्यानंतर होम सायन्स आहे, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स सुद्धा तुमचं जर मास्टर झाला असेल तरी तुम्हाला सेट एक्झाम देता येतं. मास कम्युनिकेशन जर्नलिझम, पत्रकारिता, सोशल वर्क म्हणजे MA झाला असेल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लोक प्रशासनमध्ये जर तुमचं MA झाला असेल तर देता येतं तुम्हाला. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल सायन्स म्हणजे तुम्हाला जर MSc झाला असेल मॅथमॅटिक्स सायन्समध्ये तर देता येतं. इन्व्हायरमेंट सायन्स, फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, लाईफ सायन्स, त्याच्यानंतर पुन्हा अर्थ आणि ॲटमॉस्फिअर, ओशन आणि ह्या सायन्समध्ये तुम्हाला जर तुमचं मास्टर झाला असेल तरी तुम्हाला ती एक्झाम देता येतं. त्याच्यानंतर पुन्हा जॉग्राफी आहे, कम्प्युटर सायन्स आहे वगैरे जर समजा काही MCS झाला असेल. ओके, फॉरेन्सिक सायन्स आहे, त्याच्यानंतर कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, लॉ, एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण. तर एवढ्यामध्ये ज्याचं मास्टर झालेलं आहे लक्षात ठेवा. MS म्हणत नाही मी, MA म्हणजे MSc असेल, ओके, नाचं MCOM असेल, ओके, काही जणांचा MBA विषय असेल. ओके, तर या सर्व विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम कोणती तुम्हाला सीटची एक्झाम देता येतं हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या विषयाचं मास्टर तुमचं झालं असेल आणि मी अजून पुढे जाऊन असं म्हणेन की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात त्या विद्यार्थ्यांना तर हमखास हा पेपर दिला पाहिजे. त्याचं कारण असं, कारण त्यांचा अभ्यासाचा जो हे असतो गती असते ती रेग्युलर चालू असते. त्यामुळे ही सेटची परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला अत्यंत इतर विद्यार्थ्यांपेक्षा इझी जाऊ शकतं. आणि जे विद्यार्थी रेग्युलरमध्ये MA करतात ते अपेअर असतील वगैरे किंवा रेग्युलर जसं MA आताच नुकतंच झालंय अशा विद्यार्थ्यांसाठी पण सोपं जाणार आहे, कारण तुमचं मास्टर हे नुकतंच झालेले असतं. त्यामुळं ह्याचा निश्चितपणे हा तुम्हाला फायदा होणार आहे. हे एवढे सब्जेक्ट तुमचं मास्टर यामध्ये झालेलं असणं बंधनकारक आहे. आता पहा या परीक्षेसाठी फी किती असणार आहे लक्षात ठेवा. ओपनच्या विद्यार्थ्यासाठी खुला प्रवर्ग, ओके, खुल्या वर्गासाठी किती रुपये, 800 रुपयाची फी राहणार आहे हे लक्षात ठेवा. 800 रुपये ऑनलाईन पद्धतीची फी तुम्हाला भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर SC ST, त्याच्यानंतर पुन्हा OBC, त्याच्यानंतर NTD NTDC, नंतर SCBC, नॉन क्रिमिनल विद्यार्थी असलं कोणी EWS ओपन असेल त्या विद्यार्थ्याची 750 रुपयाची फी राहणार आहे. ओके, लक्षात ठेवा. 800 रुपये खुला वर्ग, बाकीच्यांसाठी 750 रुपयाची एकूण ही फी राहणार आहे हे लक्षात ठेवा. फीचं स्ट्रक्चर, ही फी भरून तुम्हाला हा परीक्षेचा फॉर्म भरता येतो. ओके, आता लक्षात ठेवा. आता ही जी एक्झाम आहे तर ही एक्झाम का महत्वाची याचं कारण सांगतो तुम्हाला. आता ह्या विषयामध्ये तुम्हाला एक्झाम परीक्षा देता येतं. त्याचा पहिला पेपर असतो 50 म्हणजे गुणाचा, म्हणजे 50 प्रश्न असतात आणि दुसऱ्या पेपरला 100 प्रश्न असतात. ओके, बघा आता एक सांगतो, 2 पेपर असतात त्याला. ओके ओके आताचे एकूण 2 पेपर असतात. आता कसं असणार आहे तुम्हाला सांगतो. आता एकूण पहिला पेपर असतो आणि दुसरा पेपर असतो. ओके, असे 2 पेपर असणार आहेत लक्षात ठेवा. हा पहिला पेपर कंपल्सरी असतो, सर्वांना द्यावा लागतं. ओके, आणि दुसरा पेपर जो असतो ना हा तुमच्या सब्जेक्टचा असणार आहे. तुमचा सब्जेक्ट म्हणजे कुठला, ज्या विषयात तुमचं मास्टर झालेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं राज्यशास्त्रामध्ये मास्टर झालेले असेल, एका विद्यार्थ्याचं हिंदीमध्ये झालं असेल, एखाद्याचं उर्दूमध्ये झालं असेल तर त्याचं पेपरला नाही. याच्यामध्ये एकूण 50 प्रश्न राहणार आहेत तुम्हाला. ओके, हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न वगैरे असा असतो, पण ह्याचं GK, जनरल नॉलेज किंवा इतर जी प्रश्न पद्धत आहे ना ती थोडी वेगळी असते. जसं आपण MPSC मध्ये बघतो तसं नसणार आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की टीचिंग मेथड असेल, ॲप्टिट्यूड टेस्ट असतील वगैरे, याचं प्रश्नाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर मागील वर्षाचे जे काही पेपर झाले तर आमच्या यूट्यूब चॅनल जे आहे, ओके, सेटनेट आणि एज्युमॉल याच्यावर, तर तुम्ही त्या यूट्यूब चॅनलला आमच्या भेट द्या. त्याची लिंक पण दिलेली आहे मी खाली, त्याच्यावर तुम्हाला ती भेटेल. किंवा अजून काही अडचणी आल्या असतील तर आमचा मोबाईल नंबर यावर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधा. फॉर्म भरण्यासाठी कोणतीही तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजत नसेल त्या संदर्भातही तुम्ही फोन करा. आणि पहिल्या पेपरसाठी एकंदरीत कोणते कोणते सेक्शन असतात त्याबद्दलचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत. दुसरा पेपर जे पॉलिटिकल सायन्स असेल, इतर विषय असेल, त्याचे पण व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत आणि त्या संदर्भातली एक बॅच पण आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲपवर पण मिळू शकतं. आणि जरी तुम्हाला काही अडचणी आली तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर समजतं. आता बेसिक माहिती सांगतो थोडीशी. पेपर 1 आणि पेपर 2 असे एकंदरीत किती 2 पेपर तुम्हाला याच ठिकाणी असणार आहेत. तर आता हे 2 जे पेपर असणार आहेत तर हे पहिले पेपर जो आहे ना, दुसरा पेपर, इथे क्वालिफाईड पेपर असणार आहे. तुम्हाला कळलं का तुम्हाला. ओपनच्या विद्यार्थ्याला 40%, नंतर SC कॅटेगरीच्या मुलांना किंवा इतर कॅटेगरीच्या मुलांना 35% त्याला बेसिक हे असणार आहे दोन्ही पेपरचा एकंदरीत पर्सेंटाइज असणार आहे. तर हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये दोन्हीमध्ये मार्क घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे.
आता पहिला पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं MPSC करणाऱ्या, की आपल्याला पहिला पेपर सहज सोपा जातो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या असं वाटतं, परंतु त्याची पद्धत आणि इकडे स्पर्धा परीक्षेची पद्धत ही वेगवेगळी आहे प्रश्न विचारण्याची. त्यामुळे तुम्हाला PYQ करणं खूप गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्याचा अभ्यास करा. आता काय झालंय की सेट नेटची तयारी करण्याची संख्या ही सध्या वेगानं वाढताना दिसून येते, कारण ज्या काही एक्झाम आता बाकीच्या होणार आहेत त्यामुळे सेटमध्ये त्यामुळे मेरिट वाढणार आहे. आता काही काही विषय असे आहेत, समजा पॉलिटिकल सायन्स असेल, ओके, हिस्ट्री असेल किंवा असे काही विषय असतात त्या विषयाचं मेरिट खूप वाढतं. इकॉनॉमीचं कमी वाढताना दिसतंय, म्हणजे कमी असतं मेरिट. त्यामुळे तुम्हाला ते अभ्यासाची ती लेवल आणि ती गती पण तुम्हाला वाढवताना गरजेचं आहे, तरच तुम्हाला ही सेटची परीक्षेमध्ये पास होता येते. पण अत्यंत पास होण्यासारखी परीक्षा, सोपी परीक्षा आहे, कारण आपणच मास्टर ज्यामध्ये झालेलो आहे ज्या विषयाचे त्याच विषयाची संदर्भात विचारणार आहे. अभ्यासाचा सचोटी आणि साचेबंदपणा अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने पुणे विद्यापीठाने जपलेलं आहे. त्याचं कारण असं, कारण त्यांची पद्धत जी आहे ना ती खूप असं फिक्सिबल ठरलेली आहे की तुम्हाला सिलेबस बाहेरचं काही विचारणार नाहीत ते, त्यामुळे ठरलेल्या सिलेबसवर ते विचारणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पास होण्यासाठी मोठी संधी आहे. अजून सांगतो, कारण ही सेट परीक्षा जर पास झाली तर नुसतं प्राध्यापकाचं स्वप्न पूर्ण होतंय असं नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला सारथी, बार्टी, महाज्योती, RT अशा ज्या काही संस्था आहेत, समजा बार्टी आहे, बार्टी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी आहे, RT ही मातंग समाज आणि इतर 10 विद्यार्थ्यांसाठी, सारथी ही मराठा कुणबी समाज यांच्यासाठी, महाज्योती OBC साठी, अशा ज्या काही स्वायत्त संस्था आहेत यांच्यातर्फे PhD करण्यासाठी म्हणून तुम्हाला फेलोशिप दिली जातं. ज्या फेलोशिपची किंमत दर महिन्याला 5 वर्षासाठी फेलोशिप असते, ती 30,000 पेक्षा जास्त अशी फेलोशिप तुम्हाला दर महिन्याला भेटतं. त्यामुळे त्याचा एक प्लस पॉईंट होतो की तुम्हाला भविष्यामध्ये पुढे काही करण्यासाठी म्हणून सेट परीक्षेसाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे सेट परीक्षा येणाऱ्या काळातली मोठी जाहिरात महाराष्ट्र शासनाने जर आली सेट परीक्षेसाठी तर त्याचाही निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे प्राध्यापक होण्यासाठी. म्हणून या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरा. शेवटची तारीख 26 तारीख आहे आणि 26 जुलैला पेपर आहे. बरोबर 1 महिना तुमच्याकडे आहे, 30 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी माझ्याकडून मनापासून आमच्या एज्युमॉल या प्लॅटफॉर्म करून मनापासूनच्या शुभेच्छा. कोणतीही अडचण आली तर खालील मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा. तुमच्या समस्येचं निराकरण करणं हे आमच्यासाठी समाधानकारक असणार आहे. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. नमस्कार.